सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजाचे। राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने तामगाव पोलीस स्टेशनला मागील 20 जून रोजी तालुक्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर युवा स्वाभिमान पार्टी तालुका अध्यक्ष रवी देवराव सोळुंके यांनी तामगाव पोलीस स्टेशनला निवेदन देऊन पत्रकार संघाच्या निवेदनाला जाहीर पाठिंबा दिला। दिनांक 24 जून 2024 रोजी अध्यापक तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पातोर्टा चौकी हद्दीतील जागोजागी भाजीपाल्याच्या दुकानासारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत असून न्याय व सुव्यवस्थेचा भंग होताना दिसतो। पण कोणत्याच प्रकारची कारवाई अथवा अवैध धंदेवाल्यांना शासन प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही हे मात्र खरे। अवैध धंद्याच्या विरोधात पत्रकारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आझाद हिंद शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला। पोलीस प्रशासनाने पुढील 2 दिवसात मागणीची पूर्तता करावी अन्यथा आझाद हिंद शेतकरी संघटना आंदोलनात सहभागी होईल असा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश चंद्र रोटे पाटील यांनी दिला। महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद। बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांमुळे असंख्य नागरिकांवर उपासमारीची आत्महत्येची वेळ आलेली आहे। याच अनुषंगाने तामगाव पातुर्डा हद्दीमध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत त्या धंद्यांच्या विरोधात स्थानिक पत्रकार लोकांनी नागरिकांनी तक्रार केली, आंदोलनाचा इशारा दिला। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांना व्यावसायिकांना हाताशी पकडून तक्रारदारांना धमक्यांचे सत्र सुरू केलेले आहे। तर त्या संबंधित अवैध व्यावसायिकांना आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो की हे धंदे त्वरित थांबवा अन्यथा आझाद हिंद शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल। आपण कर्मचारी आहोत, सेवक आहोत, सेवकासारखे राहावं ही विनंती या निमित्तानं करतो। जर 2 दिवसात आपण हे अवैध धंदे बंद केले नाही, पत्रकारांनी केलेल्या मागणीनुसार कारवाई केली नाही तर आझाद हिंद शेतकरी संघटना आणि मी स्वतः रस्त्यावर उतरेल आणि आंदोलनात सहभागी होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी मग तामगाव आणि पातुर्डा पोलीस स्टेशनची राहील ही विनंती, माझा इशारा या माध्यमातून मी आपणास देत आहे।